नमस्कार मंडळी, गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। मंडळी का नाही, आज आपल्या घरात असणारा एक खास नाश्त्यासाठी एक असा झकास पदार्थ, जो पदार्थ तुम्ही यापूर्वी कधीच बघितला नसाल। मस्तपैकी का नाही बेसन आणि रवा घालून असा एक अनोखा पदार्थ आज नाश्त्यासाठी असणार आहे का नाही। सगळं घर कसं एकदम खाऊन पिऊन मस्त आज खुश होणार बघा। कारभार नाही हो करतीस का चालू? होय लगेच करते की। चालतंय मंडळी, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, नेमका हा पदार्थ आहे तरी काय हे आता बघूयात। आता शेवटपर्यंत व्हिडिओ आणि समजून घेऊयात आजचा हा पदार्थ। तर आज आपण बनवणार आहोत रवा आणि बेसन पीठ वगैरे घालून आहे ना मस्त आज आपण नाश्त्याचे पदार्थ बनवणार आहोत। ते पदार्थ बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात। हे बघा, आता आपण इकडे घेतलेले आहे एक बटाटा घेतलेले आहे आणि वरचं साल काढून घेतलेले आहे, हळद पावडर, मीठ आणि आपलं घरचं कांदा लसूण मसाला घेतलेले आहे, एक वाटी बेसन पीठ घेतलेले आहे आणि एक वाटी इकडे रवा घेतलेले आहे आणि इकडे आपण बेसन पीठ वापरणार आहोत। त्यासाठी आपल्याला इकडे ओवा सुद्धा वापरायचा आहे, त्यासाठी अर्धा चमचा ओवा घेतलेले आहे, मोहरी जिरं घेतलेले आहे, कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर आणि इकडे बघा डोबळी मिरची असं बारीक सगळं ना चिरून घेतलेले आहे। हे बघा, आता आपण इकडे ना खिसणी घेतलेले आहे आणि इकडे आपण बटाटा सगळं वरचं साल काढून घेतलं तर आपल्याला आहे ना हे खिसणीचं आहे ना चांगलं आपल्याला आता हे बटाटा खिसून घ्यायचं आहे। खिसून घातल्यामुळे ना पूर्ण असं बारीक पडतंय, त्यामुळे आपल्याला खिसूनच घालायचं आणि मी वरचं साल काढून आहे ना पाण्यातच ठेवलं होतं, म्हणजे पाण्यात ठेवल्यामुळे ना काळा पडत नाही बटाटो, त्यामुळे आपल्याला पाण्यात ठेवायचं आणि पाण्यातच आहे ना आपल्याला हे खिसून घ्यायचं आहे। जरा सुद्धा आहे ना बटाटो काळा पडणार नाही आणि आपण तसंच ठेवले की ना ते पटकन काळा पडतं। हे बघा, ह्या पद्धतीने आपल्याला चांगलं असं आहे ना खिसून घ्यायचं। आपण ह्या पद्धतीने ना पूर्ण सगळं एक बटाटा ना चांगलं असं आपल्याला खिसून घ्यायचं आहे। थोडंसं राहिलेले आहे हे सुद्धा मी चांगलं असं खिसून घेते, म्हणजे खिसून घेतल्यामुळे सगळं एकसारखं पण पडते, एकसारखंच आहे ना मस्त होतं बटाटा असं आपल्याला, त्यामुळे ना खिसूनच घ्यायचं। हे बघू शकताय पूर्ण असं बारीक पडलेले आहे आणि पाण्यामध्ये ठेवल्यामुळे जरा सुद्धा काळा पडत नाही बटाटो। हे बघा, आता आपण इकडे दुसरं एक भांडं घेतलेले आहे, त्यामध्ये आपण घेऊया रवा। एक वाटी रवा घेतलेली आहे आणि एक वाटी आपण इकडे बेसन पीठ घेतलेले आहे। पण आहे ना रवा आणि बेसन पीठ घेतलेले आहे, आता आपण सगळं ना एकजीव करून घेऊया। पूर्ण सगळं एकजीव करून घ्यायचं आणि ह्यामध्ये ना आपल्याला थोडं थोडं पाणी घालून आहे ना आपल्याला सगळं एकजीव करून घ्यायचं आणि एकदम पण पाणी घालायचं नाही, थोडं थोडंच पाणी घालून आपल्याला चांगलं सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। म्हणजे एकदम घातले की ते घाटे वगैरे होतात, त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून आपण सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। अगोदर फक्त आहे ना रवा आणि बेसन घालूनच आपल्याला सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। मग आता आपण ह्या पद्धतीने ना चांगलंसं सगळं एकजीव करून घेतलेले आहे, जरा सुद्धा घाटे वगैरे काय झालं नाही काय नाही, एक चांगलंसं एकसारखं झालेलं आहे। आता आपण इकडे बटाटा पाण्यामध्ये ठेवलं होतं ना, तर आपल्याला पाण्यामधलं ना सगळं पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आणि इकडं रवा आपण आहे ना चांगलंसं भिजून त्यामध्ये घालायचं आहे। आपण इकडं सगळं बटाटा आहे ना पाण्यामधनं काढून घेतलेले आहे आणि सगळं बघा ह्यामध्ये घातलेले आहे। सगळं आपल्याला परत एकजीव करून घ्यायचं आहे। अजून आपल्याला ह्यामध्ये ना पाणी वापरायचं आहे। तर हे बघा, आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत इकडं कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि इकडं डोबळी मिरची सुद्धा बारीक चिरून घेतलेली आहे, ते सगळं आपल्याला ह्यामध्ये घालायचं आणि ह्यामध्येच आपण घालूया इकडे आपण ओवा घेतलं होतं, ओवा घालायचं आणि हळद पावडर, देशी हळद पावडर आहे थोडंसं आपण घालूया आणि आपलं घरचं कांदा लसूण मसाला, अस्सल गावरान चवीचे पारंपरिक पद्धतीने बनवलेले डंकामध्ये कुठले आपलं घरगुती मसाला आहे। कोणाला लागला तर आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती ऑर्डर करू शकताय। तर आपण चवीपुरतं मीठ घालूया, चांगलं असं आपण आहे ना सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। पूर्ण सगळं एकजीव व्हायला पाहिजे। बघा, आता आपण ह्या पद्धतीने ना सगळं भाजीपाला वगैरे घालून असं या पद्धतीने आपण एकजीव करून घेतलेले आहे। तर आता आपण ह्यामध्ये घालूया अजून थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे, म्हणजे रवा वगैरे घातल्यामुळे पूर्ण असा रवा आहे ना मुरायला पाहिजे, त्यासाठी आपल्याला ह्यामध्ये पाणी वापरायचं आहे। हे बघा, आता आपण ह्यामध्ये ना अजून थोडंसं आपण पाणी घालूया। असं या पद्धतीने आपल्याला चांगलं असं आहे ना हे तयार करून घ्यायचं आहे। समृद्धी काय पाहिजे तुला खायला करून देतो की? बघा, आता आपण ह्या पद्धतीने इकडे ना तयार करून घेतलेले आहे। आता आपल्याला आहे ना आपण एक 5 मिनिटासाठीच आपण हे बाजूला ठेवूया, म्हणजे रवा सुद्धा चांगलासा फुगेल। हे बघा, आता आपण चूल पेटवून घेऊया। काय ग
काय करणार आहे आज आपण? समृद्धी, काय पाहिजे तुला? ते पाहिजे, करून देते का तुला लगेचच? बघा आता आपण चूल पेटवून घेतलेली आहे. आता आपण चुलीवरती ना कढई ठेवूया आणि कढईमध्ये आपल्याला घालायचं 1 चमचा बरंच आपल्याला तेल घालायचं. 1 चमचा तेल घालते आणि तेल आपण गरम करून घेऊया. हे बघा आता तेल गरम झालेले आहे. तर आपण एक अर्धा चमचावर आपण मोहरी घालूया आणि एक अर्धा चमचावर आपल्याला जिरं घालायचं आहे. बघा आता चांगलं असं फुललेलं आहे. तर आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत. आपण इकडं सगळं हे तयार करून घेतलं होतं ना, ते घालायचं आहे. आणि सगळं आपल्याला आहे ना हलवून घ्यायचं. पूर्ण असं सगळं आहे ना असं आपल्याला हलवून घ्यायचं. जरा सुद्धा तर सोडायचं नाही, एकसारखंच आहे ना सगळं आपल्याला असं एकजीव करून घ्यायचं. कंटिन्यू असं हलवत आहे ना आपल्याला हे चांगलंसं शिजवून घ्यायचं. मग आता आपण एक 5 मिनिटं आहे ना चांगलंच असं आपल्याला हे शिजवून घ्यायचं. आणि ह्यामध्ये आपण सगळं बटाटा, बेसन पीठ, रवा आणि सगळं भाजीपाला वगैरे घातल्यामुळे ना चवीला पण खूप छान लागतो. बघा आता चांगलं असं बघा परतून घेतलेले आहे. मस्त सगळं मौसूद झालेले आहे. तर आता आपल्याला हे काढून घ्यायचं. बघा आता आपण ह्या पद्धतीने ना चांगलं असं सगळं असं परतून झालेले आहे. तर आता आपण हे खाली काढून घेऊया. हे बघा आता आपण इकडे डबा घेतलेले आहे. तर आपण डब्याला ना थोडंसं आपण आहे ना तेल लावून घेऊया, म्हणजे खाली चिटकू नये म्हणून आपल्याला आहे ना तेल लावून घ्यायचं आहे. सगळीकडे लावून घेते असं या पद्धतीने बघा. आणि साईडनं पण लावून घ्यायचं आणि पूर्ण सगळं खाली सुद्धा आपल्याला लावून घ्यायचं आहे. बघा आता सगळीकडे तर लावून घेतलेले आहे. तर आता आपण इकडं सगळं आपण तयार करून घेतलं ना ते आपल्याला ह्या डब्यामध्ये घ्यायचं आणि चांगलं असं आपल्याला दाबून घ्यायचं. बघा असं आपल्याला सगळीकडे चांगलं असं आहे ना पसरून घ्यायचं. चला तर आता आपण गार होण्यासाठी एक अर्धा तास ठेवलं होतं. आता पूर्ण असं गार झालेले आहे. तर आता आपल्याला ना इकडे चाकू घेऊया. पूर्ण असं सगळं कडे ना आपल्याला अगोदर सोडून घ्यायचं आहे डब्यातील. हे बघा असं आपल्याला सगळं असं फिरवून घ्यायचं आणि चांगलं असं आपण इकडे एक ताट घेतलेले आहे. ताटामध्ये आपल्याला असं हे काढून घ्यायचं. हे बघा मस्त निघालेले आहे. तर आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर इकडे मोठे एक चाकू घेतलेले आहे. चाकूच्या साहाय्याने आपण हे कट करून घेऊया. ह्या पद्धतीने आपण कट करते. तुम्हाला किती मोठं पाहिजे असेल तर तुम्ही मोठं सुद्धा कट करू शकताय आणि बारकं पाहिजे असेल तर तुम्ही बारकं सुद्धा कट करू शकता. हे बघा आता असं कट करून घेतलेले आहे. आता आपण ह्या बाजूने सुद्धा आपण कट करून घेऊया. बघा आता कट करून घेतलेले आहे. बघू शकताय मस्त आहे ना. आपण आतमध्ये सगळं असं आपण भाजी वगैरे घातलं होतं तरी सुद्धा आहे ना असं चांगलं असं कट झालेलं आहे. त्यामुळं ना आपण भाजी वगैरे आहे ना चिरून घेताना थोडंसं आपल्याला आहे ना असं बारीकच चिरून घ्यायचं. बघू शकता सगळं असं सुटसुटीत असं कट झालेले आहे. दिसायला तर एवढं भारी दिसतंय आणि खायला तर मस्तच लागणार आहे. असं या पद्धतीने आपण कट करून घेतलेलं आहे. तर आता आपण चुलीवरती इकडे एक भांडं ठेवलेले आहे. तर आता आपण ह्यामध्ये घालूया तेल घालायचं.
तेल घातलेले आहे. आता आपण तेल आहे ना चांगलंसं कडकडीत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. हे बघा इकडे तेल सुद्धा गरम झालेले आहे. आता आपण एक 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 आहे ना आपण इकडे तेलामध्ये सोडूया. आपल्याला तेलामध्ये ना चांगलंसं आपल्याला असं परतून घ्यायचं आहे. किती बसते तेवढं आपल्याला घालायचं आणि चांगलंसं आपल्याला परतून घ्यायचं. सगळी बाजूने असं आपल्याला परतून घ्यायचं. बघा आता आपण आहे ना एक एक आपण पलटी करून घेऊया एक एक बाजूनं. म्हणजे सगळी बाजूने आहे ना चांगलंसं परतायला पाहिजे. अगोदर आपण इकडचं घातलं होतं, हे बाजू आपल्याला पलटी करून घ्यायचं म्हणजे जास्त करपतात नाही तर. आता सगळ्यांना ह्या पद्धतीने आपण पलटी करून घ्यायचं आपल्याला. सगळ्या बाजूने असं आपण पलटी करून आहे ना आपण हे परतून घेऊया म्हणजे चव चांगलं लागेल. हे बघा ह्या पद्धतीने सगळीकडे आपल्याला असं पलटी करूनच घ्यायचं. मग असं आपण चांगलं सगळं आहे ना परतून घेते आणि खायला तर मस्त लागतो. तुम्ही पण आहे ना ह्या पद्धतीने एकदा करून बघितलं ना तुम्हाला पण हे नक्की आवडेल. असं या पद्धतीने आहे ना आणि लहान मुलांना मोठ्यांना हे सगळ्यांना आवडणारे असे पदार्थ आहे. तुम्ही पण आहे ना आवर्जून नक्की करून बघा. हे बाजूसुद्धा आपल्याला शेवटचं बाजू राहिलेले आहे ते बाजूसुद्धा आपण परतून घेऊया. बघा आता चांगलंच आता परतलेले आहे. तर आता आपण काढून घेऊया. दोन आहे ना चांगलंच आपण तेल नितळून आहे ना आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. पूर्ण तेल नितळून घ्यायचं म्हणजे खाताना जास्त तेलकट लागणार नाही. आणि असं आपण वेगवेगळे पदार्थ लहान मुलांना वगैरे बनवून दिलं ना म्हणजे आवडीनं खातील एक एक पदार्थ. आता हे राहिलेलं पण आपण सोडूया आणि ह्याच पद्धतीने आपल्याला सगळं तळून घ्यायचं, तेलामध्ये परतून घ्यायचं. आता हे शेवटचंच आहे त्यामुळे हे सुद्धा मी चांगलं असं परतून घेते. आता हे बघू शकताय मस्त आहे ना आता तयार झालेले आहे. रंग पण खूप छान आलेले आहे आणि दिसायला पण मस्त दिसतात. बघू शकताय सगळी बाजूनं चांगलंसं आपण आहे ना तेलामध्ये परतून घेतल्यामुळे दिसायला पण खूप छान दिसणार आहे आणि ते खायला तर आहे ना मस्तच लागणार आहे. असं या पद्धतीने आपण सगळं असं तयार करून घेतलेले आहे. बघू शकताय एकापेक्षा एक आहे ना असं चांगलंसं आपण परतलेले आहे. तर आता तुम्हाला एक मोडून दाखवते. हे बघा आतपर्यंत आहे ना चांगलंसं सगळं भाजीपाला सुद्धा चांगलंसं दिसतंय, सगळं भाज्या वगैरे आणि मऊ लुसलुसीत असं आहे ना हे तयार झालेले आहे. आता तुम्हाला तुमच्या दादांना आहे ना मी टेस्ट करायला देणारच आहेत. तर मंडळी मस्तपैकी का नाही ह्यो पदार्थ झाला. कारण याला म्हणायचं काय हो काय म्हणताय बघा की आता. बर तुम्हाला काय वाटतंय? हे असणार आहे नक्कीच बेसन वडी म्हणावं लागेल याला. अहो त्यामध्ये बेसन आहे, रवा आहे, बटाटा आहे होय आणि कांदा मिरची पण आहे, सगळं आहे. बर बर मंडळी काय काय असं ना तिकडं पण खायला तर भारी लागणार आहे. कारण दिसायला एवढं भारी दिसायला कारण आता आपल्याला दम निघत नाही. हो घ्या की घ्या. करतो चालू बघा. हो घ्या. बघा मस्त पैकी का नाही हे ढोकळाचा धाकला भाऊच दिसते. ढोकळागतच दिसते सेम. होय आता खायला चालू करूया. घे कारभार तुला बी. नाही तुम्ही घ्या मी घेतो ना. तसं कसं घे
माझ्यासोबत खाल्लीस तर मला बी जरा हे गोड लागेल. नाही नाही घ्या. हा हा, चव तर एक नंबर आहे ना. होय. मस्त आहे. होय. आणि हे जर दह्याबरोबर खाल्लं तर मस्तच. आहे ना. दही चालतंय, सॉस बरोबर खाल्लं तरी पण चालतंय. आणि तसंच खाल्लं तरी बी चालतंय. होय. अगोदरच्या माणसांना कुठं सॉस वगैरे माहित होता, आता सगळं माहित झालंय. अगोदरची माणसं तसंच खायचं, दही बरोबर खायचं. आहे ना, एक नंबर. सगळं भाजीपाला वापरल्यामुळे तर लय भारी टेस्ट. होय. चव अजून जास्त उजारले. दिसायला तर बघ केवढं बारीक चौकट होय. दिसतंय. केक सारखं दिसतंय. घे. नाही नाही घ्या तुम्ही. मला तर म्हणलं जाम आवडलं बरं का. खरं लय भारी आवडलं. होय. तर तुमच्या दादांना तर आवडलेलेच आहे. तर तुम्हाला आजचा रेसिपी कसा वाटला ते जरूर आम्हाला कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.